आणि नमस्कार, माझे नाव काव्यश्री श्रीकृष्ण बाळे. आज मी तुम्हाला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांविषयी सांगणार आहे. आज वसंत पंचमी आहे, 2 फेब्रुवारी. तुकाराम महाराज यांचे संपूर्ण नाव तुकाराम बोलोबा आंबिले असे होते. त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1608 रोजी पुणे गावी देहू इथे झाला. पुणे जिल्ह्यातील देहू इथे झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोलोबा आंबिले असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव बोलोबा व आईचे नाव कनकाई असे होते. त्यांनी जगातले सर्वात पहिले कर्ज माफ केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव जिजाबाई व दुसऱ्या पत्नीचे नाव रुक्मिणी असे होते. त्यांना 2 पत्नी होत्या. त्यांना 14 मित्र होते. त्यातला एक मित्र होता, तो त्यांना सगळ्यात जिवलग होता. त्याच्याकडे संताजी, त्याचे नाव संताजी होते. ते त्यांच्याकडे अभंग लिहिलेले देत व तो ते ठेवत. त्या तुकाराम महाराजांचा व्यवसाय दुकानदार, शेती व सावकार होतं. माझ्या वडिलांनी त्यांच्याविषयी 3 पुस्तकं लिहिलेली आहेत. पहिल्या पुस्तकाचे नाव आहे अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. ते मुलांच्या शिक्षणासाठी व प्रयत्नासाठी आहे. दुसरे पुस्तक आहे तुकोबांचे दोहे. ते तुकाराम महाराजांनी लिहिलेले हिंदी दोह्यांविषयी आहे. व तिसरे आहे माय बापे केवळ काशी. हे तिसरे पुस्तक आहे. हे आई वडिलांवर आहे. व माझे वडील या वर्षी हरिपाठ लिहिणार आहेत. तुकोबांचे हरिपाठ लिहिणार आहेत. ते दर आठवड्याला एक अभंग लिहितात व ते दुसऱ्यांना सांगतात व मला पण सांगतात. आणि तुकोबांनी लिहिलेले अभंगापैकी मी हे 2 अभंग तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले, तैसा होई सावधान, हृदय धरी नारायण, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आणि दुसरा अभंग आहे लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्याचे अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण, तया यात न कठीण, तुका म्हणे जानवावे लहानाहुनी लहान. धन्यवाद. तुम्हा सर्वांना तुकोबरायांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा व तुम्ही सगळ्यांनी तुकोबरायांचे अभंग वाचावे एवढंच मी बोलते. धन्यवाद. वाह, छान.